नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक आपण PIQ पाहणार आहोत. MST CT 2024 मध्ये आलेला डिफरन्शिएशन. ठीक आहे. क्वेश्चन आहे माझ्याकडे y इज इक्वल टू x टू दी पॉवर 2/3 मायनस x टू दी पॉवर मायनस 1/3 अपॉन x टू दी पॉवर 2/3 प्लस x टू दी पॉवर मायनस 1/3. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे x प्लस 1 चा होल स्क्वेअर इंटू y1 म्हणजेच dy/dx असतो. आता जर मी याच्यामध्ये y इज इक्वल टू आता न्यूमरेटर मधून जर मी x टू दी पॉवर मायनस 1/3 कॉमन काढला तर आतमध्ये माझ्याकडे राहील x मायनस 1. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटर मधून जर पण आपण x टू दी पॉवर मायनस 1/3 कॉमन काढला तर आतमध्ये राहील x प्लस 1. ठीक आहे. आता इथे x मायनस 1 x टू दी पॉवर मायनस 1/3 आणि हा x टू दी पॉवर मायनस 1/3 कॅन्सल होईल. इथे माझ्याकडे काय राहील देअरफॉर y इज इक्वल टू x मायनस 1 अपॉन x प्लस 1. आता हा फॉर्म झाला u अपॉन v चा. डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v आपल्याला माहिती आहे. याचं जर मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x तर माझ्याकडे काय येणार dy/dx इज इक्वल टू u अपॉन v. मतलब आता आपल्याला u अपॉन v चा जर फॉर्म्युला वापरला इथे राहील माझ्याकडे x मधले वरती राहील 2 अपॉन x प्लस 1 चा होल स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ठीक आहे. आता x प्लस 1 चा होल स्क्वेअर इकडे आणला मी इंटू dy/dx इज इक्वल टू आहे 2. आता dy/dx म्हणजेच काय तर y1. देअरफॉर इथे मी लिहू शकतो x प्लस 1 चा होल स्क्वेअर इंटू y1 इज इक्वल टू 2. देअरफॉर a इज द करेक्ट आन्सर. थँक्यू.